नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता काजल आणि सोहम यांच्या नात्याचं सत्य हे सर्वांच्या समोर येणार आहे आणि अद्वैतच्या मनात गैरसमज होणार आहेत. अद्वैतने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कला ही जाम वैतागलेली आहे. कारण कलाचं म्हणणं असं आहे की प्रत्येक वेळेस हा चांदेकर आपल्यावर आरोप करत राहणार आणि आपण मात्र ते सहन करत राहायचं, असं कलाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं कलानेही अद्वैतच्या या निर्णयाला पाठिंबा दिलेला असतो. कलानेही मान्य केलेलं आहे की ठीक आहे, तुला वाटतंय ना की असंच आहे तर असंच आहे, असं म्हणत अद्वैतने आता कलाला डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत जे बोलत आहे त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. कलाला त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही तू माझ्यापासून ही गोष्ट लपवलेली आहे. तुला आधी माहिती होतं, काजल आणि सोहमच्या नात्याबद्दल आधी माहिती होतं, तरीही तू ती गोष्ट माझ्यापासून लपवलीस. म्हणून अद्वैतने आता खूप मोठा गोंधळ घातलेला आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अनामिका सोहमसोबतचं लग्न मोडणार आहे आणि सोहम सर्वांच्या समोर सांगणार आहे की त्याचं काजलवरती प्रेम आहे. हे कशा पद्धतीनं होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर सरोज जो काही गोंधळ घालते तो पाहण्यासारखा आहे. तर इकडे कला आता काजलशी बोलत असते. काजलला म्हणत असते की काजल, हे सगळं काय आहे, तू मला का सांगितलं नाहीये, तू माझ्यापासून का लपवून ठेवलेलं आहे. तेव्हा काजल सांगत असते की मागं काही दिवसांपूर्वी त्याने मला प्रपोज केलं होतं, पण मी त्याला नकार देत होते. तेव्हा कलाला धक्का बसतो. काजल म्हणत असते की पण आता मला असं जाणवायला लागलं, त्याने अनामिकाशी लग्नाचा निर्णय घेतला, पण मला मात्र धक्का बसलेला आहे. मी तो धक्का सहन नाही करू शकत. मला कळत नाहीये की मला काय होतंय, पण मला कळतच नाहीये की ताई काही होतंय ते, असं काजल सांगत असते. कला म्हणत असते पण अगं तुझ्या लक्षात येते का काजल, आता किती वेळ झालेला आहे, आता कसं शक्य आहे हे सगळं. ती म्हणते थांब जरा मी आले, असं म्हणत कला आता खाली जाते आणि तिनं सोहमशी बोलायला गेलेली असते किंवा आधी अद्वैतला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं तिला वाटत असतं. म्हणून कला अद्वैतला हे सगळं सांगण्यासाठी जाते. खाली विधी चालू झालेले असतात आणि गुरुजी म्हणत असतात की आत्याबाई लाह्या कुठे आहे, तिथं लाह्या नसेल तर विधी कसे चालू होणार आहेत. तेव्हा रोहिणी म्हणते आता ते पण मीच द्यायचं आहे का. इकडे अनामिका खूप खुश असते कारण तिचं लग्न तिचा लहानपणीपासूनचा अगदी स्कूलपासूनचा जिला तो आवडत होता त्याच्याशी होत आहे, त्यामुळं तीही खुश असते. इकडे रोहिणी म्हणत असते म्हणजे मीच द्यायच्यात का लाह्या, असं रोहिणीचं चाललेलं असतं. तेव्हा तिकडे ते म्हणत असतात की आत्याबाई आता उंटावर बसून तुम्ही शेळ्या राखू नका, पटकन मला त्या लाह्या विधीसाठी हव्या आहेत. कारण रोहिणी तिथे बसूनच सांगत असते की त्या ज्या लाह्या आहेत त्या रॉकेट घेऊन ये, असं रोहिणीचं म्हणणं असतं. परंतु आता गुरुजींनी सगळ्यांच्या समोर रोहिणीचा चांगलाच इन्सल्ट केलेला असतो. गुरुजी असं बोलल्यामुळं रोहिणीला राग आलेला असतो. रोहिणी रॉकेटकडे येते आणि रोहिणी गुरुजींना ठणकावून सांगते की आमच्या घरामध्ये ही कामं आम्ही करत नाही, तर आमच्या घरामध्ये जे नोकर आहेत ते करतात. रोहिणीचं हे तिचं ॲटिट्यूडवालं बोलणं वागणं चालू झालेलं असतं. आता रोहिणी रॉकेटला विचारते. रॉकेट म्हणतो की त्यात लाह्या दिलेल्याच नव्हत्या म्हणून मी लिहिलेल्या नाहीत, असं रोहिणीला स्पष्टपणे रॉकेट सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसतो कारण जे काय घडत असतं ते खूपच भयानक असं असतं. रोहिणीचा कांगावा सुरू झालेला असतो. इकडे काजल आणि त्याचबरोबर कला यांच्या दोघींमध्ये एक वेगळं सुरू झालेलं असतं. कला आता अद्वैतला म्हणत असते की चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता कलाची इथं मोठी चूक होते. कलाने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे अद्वैतला की काजलचं सोहमवरती प्रेम आहे, सोहमचं काजलवरती प्रेम आहे, पण कला मात्र आडेवेडे घेत बसते. कला इकडे म्हणू लागते की चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे कारण मला अजूनही असं वाटतंय की सोहम या लग्नाला मनापासून तयार नाही. आणि इथेच कलाचा मूर्खपणा होतो. अद्वैतला मात्र म्हणतो की तुझं काय चाललंय बघ, तिथं तो लग्नासाठी बसलेला आहे, लग्नाचे विधी चालू आहेत आणि आत्ता तू मला हे सगळं सांगते, तुला कळतंय का. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर मी खरंच सांगते, तू माझं एकदा ऐकून घे. परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो कारण कोणालाही असंच वाटेल की ही काय बोलते. कारण तिथे लग्नाचे विधी चालू झालेले आहेत, सोहम लग्नाच्या विधीसाठी बसलेला आहे आणि कला मात्र इकडे म्हणत आहे की तो मनापासून लग्न करत नाहीये. त्यामुळे अद्वैत म्हणतो की नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं तो कलाला सांगू लागतो. कला म्हणत असते की नाही चांदेकर माझं ऐकून घे, पण अद्वैतला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. कला मात्र विचार करते की आता आपण स्वतः बोललं पाहिजे. तेवढ्यात राहुलकडे तिथे घरातील एक नोकर आलेली असते आणि ती सांगत असते
असते की हे बॉक्सेस आहेत ते ठेवायचे आहेत। राहुलकडे ते बॉक्सेस दिले जात असतात आणि सांगितलं जातं, तेव्हा राहुल लगेचच, दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे, माझं तुझ्याकडे काम आहे, हे बॉक्सेस जे आहेत पाण्याचे ते शिफ्ट करून घ्यायचे आहेत। म्हणजे राहुलला एकट्याला ते काम जमत नाही असं राहुल वागतो आणि राहुल सांगू लागतो। तेव्हा मात्र अद्वैत लगेच आता राहुलकडे जायला निघतो, कारण राहुलने त्याला काम सांगितलेलं आहे। त्यानंतर कला म्हणत असते की अद्वैत आपण एकदा बोलूया, चांदेकर आपण बोलून घेऊया। पण अद्वैतला मात्र ऐकायचंच नसतं। अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही, कसं आहे, माझ्या भावाचं जर तसं काय असतं तर त्याने मला ते स्पष्ट सांगितलं असतं, त्याने त्या गोष्टी स्पष्ट केल्या असत्या, असं इकडे अद्वैत म्हणत असतो। परंतु अद्वैत आता कलाचा ऐकून घेत नाही। कला मात्र विचार करत असते। कलावरती सोहमकडे येते आणि सोहमला ती चिठ्ठी दाखवायला सुरुवात करते, कारण तिला माहिती असतं की ही गोष्ट सोहमला आपण सांगायलाच पाहिजे। असं म्हणत कला ती जी चिठ्ठी आहे ती सोहमला दाखवते आणि सोहमला म्हणते की सोहम, हे सगळं काय आहे? तेव्हा मात्र सोहम सांगू लागतो की हो वहिनी, आधीच आहे हे, आत्ता नाही असं। तेव्हा तो सांगत असतो की तुला आठवतंय का, काही दिवसांपूर्वी मी तुला सांगितलं होतं माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि तिने मला नकार दिलेला आहे। तेव्हा कलाला त्या गोष्टी आठवत असतात, कारण सोहमने ते कलाला सांगितलेलं होतं की त्याचं प्रेम आहे म्हणून। परंतु आत्ता तो म्हणतो की नाही, तेव्हा तिने मला नकार दिला होता, आत्ता माझ्या मनात अनामिकाच आहे। कला म्हणते, पण तू हे लग्न करायला तयार आहेस ना मनापासून? कारण आता ही चिठ्ठी काजलने लिहिलेली आहे आणि लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, एवढं सगळं घडत आहे, हे मला आत्ता कळलेलं आहे, तुम्ही मला आधी का सांगितलेलं नाही आहे हे, असं कलाचं म्हणणं असतं। आणि कलाचा मूर्खपणा इथेच नडलेला असतो। तेवढ्यात अद्वैत तिथे येतो। आता सोहमचा निर्णय कलाला कळलेला असतो। सोहमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, मला अजिबात इंटरेस्ट नाही, आता मला हे लग्न करायचं नाही, असं सोहमने सांगितलेलं असतं। तेव्हा कलाला कळलेलं आहे की त्यावेळेस सोहमने तिला विचारलं होतं, पण जेव्हा तिने नकार दिलेला आहे तेव्हा सोहमने पण मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याने स्पष्टपणे ठरवलेलं आहे ते म्हणजे हे जे काही लग्न आहे तो ते मनापासून करत आहे। तेवढ्यातच कला शांत होते। अद्वैत आता तिथं आलेला असतो। अद्वैत म्हणत असतो झालं, म्हणजे अद्वैतच्या मनात जी शंका होती की हिला मी नाही म्हटलं तरी ही माझं ऐकणार नाही, ही स्वतःहून जाऊन आज सोहमशी बोलायचा प्रयत्न करणार। तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, तेव्हा अद्वैत म्हणतो, आलीस ना तू त्याशी बोलायला, काय उत्तर होतं त्याचं? तेव्हा मात्र इकडे अद्वैतला कला सांगते की हो, तो मनापासून हे लग्न करतोय। इकडे रॉकेट मात्र आता ती चिठ्ठी शोधत असतो। गुरुजींचं म्हणणं आहे की मी सगळं साहित्य लिहून दिलेलं होतं आणि इकडे रोहिणी म्हणत असते की नाही, कारण तुम्ही दिलेलंच नव्हतं लिहून, त्यामुळं ते लाह्या आणलेल्या नाहीत। म्हणजे आता लाह्या आणणं गरजेचं आहे, ते करणं महत्त्वाचं आहे। पण इकडे रोहिणीच्या डोक्यात वेगळं सुरू आहे की ती चिठ्ठी शोधायची। इकडे बिचारा रॉकेट सगळ्यांना विचारत असतो ती चिठ्ठी कुठे गेली आहे, ती चिठ्ठी कुठे गेली आहे। त्याला कळतच नसते की त्याला ती चिठ्ठी शोधायची आहे, पण कुठं शोधू, ती सापडतच नसते। इकडे कला मात्र विचार करत असते। कलाच्या हातामध्ये ती चिठ्ठी असते। इकडे अद्वैत आणि राहुल बोलत असतात। रॉकेट मात्र ती चिठ्ठी शोधत असतो आणि रॉकेटला फायनली सामानाची यादी असलेली जी चिठ्ठी आहे ती सोप्याच्या तिथं पडलेली सापडते। आणि मग जाता जाता कला आता ती चिठ्ठी अद्वैतला दाखवणार असते, परंतु तिथेच मोठा राडा होतो आणि ती चिठ्ठी जी आहे ती कलाच्या हातातून खाली पडते आणि रॉकेटच्या हातातून पण रॉकेटच्या हातातली चिठ्ठी खाली पडते। झालं, इथेच मोठा गोंधळ होतो की तो म्हणजे चिठ्ठी बदलली जाते। आणि मग रॉकेट म्हणतो की हे बघा, आता सापडले ना मला सामानाची यादी, असं म्हणत रॉकेटने ती सामानाची यादी आणलेली असते आणि दिलेली असते। रोहिणी ती सामानाची यादी उघडते आणि तिच्यासाठी तर सरप्राईजच असतं, कारण ती सामानाची यादी नसून काजलने सोहमला लिहिलेलं लव्ह लेटर असतं। तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की हा रॉकेट भारी काम करतो, ऐनवेळी खूपच जबरदस्त असं काम करतो आणि अगदी वाहवा मिळवून जातो, असं ती म्हणत असते। त्याने बरोबर ही चिठ्ठी पण माझ्या हातात आणून दिलेली आहे आणि योग्य माणसाच्या हातात मिळालेली आहे। फक्त आता मी योग्य वेळ यायची वाट पाहणार आहे। एकदा का योग्य वेळ आली की मग मोठे फटाके फोडणार आहे। गुरुजी, करा तुम्ही लग्नाची तयारी, इकडे मी करते फटाके फोडायची तयारी, असं म्हणत ती तिथून बाजूला जाऊ लागते। इकडे कला मात्र काजलशी बोलत असते। काजलला सांगत असते की काजल, हे बघ कसं आहे, तू जो विचार करते आता तसं काही नाही। सोहमने त्याच्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोहमने जे ठरवलेलं आहे ते मनापासून ठरवलेलं आहे। तुझ्या मनात जे आहे तसं काहीही त्याच्या मनात नाही, असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि इकडे आता नेमकी रोहिणी जी आहे ती इकडे सरोजकडे येते आणि सरोजला ती चिठ्ठी देऊ लागते आणि सरोजला म्हणते की हे बघ,
सरोजच्या हातामध्ये ते लेटर पडलेलं असतं आणि सरोजला मोठा धक्का बसलेला असतो. कारण सरोजच्या आता हातामध्ये ती गोष्ट आलेली आहे आणि तिला खूपच आनंद झालेला आहे. फायनली तिला असं वाटत असतं की आपण जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं गोष्टी होत आहेत. या गोष्टीचा आनंद सरोजला मात्र जास्त झालेला असतो. आणि मग सरोजला आता कळलेलं आहे की ह्या कलाला आपण प्रत्येक वेळेस सांगितलेलं होतं, परंतु या कलाने जो काही गोंधळ घातलेला आहे. आणि मग सरोज जी आहे ती कलाकडे येते, कलाचा हात पकडते आणि इकडे म्हणते. कलाला कळतच नाहीये की काय झाले. कला विचार करू लागते, अचानक यांना काय झालं, यांनी मला असं खेचत का आणलेलं आहे. हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला मात्र त्यांना तो प्रश्न विचारते. तेव्हा त्या म्हणतात की हो सांगते ना, सगळ्यांच्या समोर सांगते. काय आहे ते लपून ठेवायची काय गरज आहे, असं म्हणत कलाला खेचत घेऊन आलेली असते आणि कलाला बोलू लागते. कलाला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे. तुला मी सांगितलेलं होतं तुझ्या घरच्यांमुळं इथे कोणत्याही कार्यक्रमामध्ये विघ्न यायला नको आहेत. तुझ्यामुळं आणि तुझ्या घरच्यांमुळं जर इथे कार्यक्रमामध्ये विघ्न आली तर गाठ माझ्याशी आहे हे मी तुला ठणकावून सांगितलेलं होतं. आणि तरीही हे सगळं काय आहे. संगीता, दिनकर या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. आबांनाही कळत नसतं की अचानक काय झालेलं आहे. सरोज कांगावा करणार याबद्दल कोणाला शंकाच नव्हती. सरोज असं वागू शकते हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण अशा पद्धतीनं सरोज वागू शकेल असा अंदाज कोणाला आलेला नव्हता. त्यामुळं सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर आता सर्वांच्या समोर सरोज जी आहे ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते आणि ती चिठ्ठी वाचत असते की प्रिय सोहम, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तू मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतलेला आहे हे मला माहिती आहे. मान्य आहे माझ्याकडून चूक झालेली आहे. मी खूप वेळ घेते, माझ्या प्रेमाची कबुली द्यायला मी वेळ घेते. पण सोहम, माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. हे सगळं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि ती चिठ्ठी सरोज जी आहे ती मुद्दामूनच सगळ्यांच्या समोर वाचून दाखवत असते. सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही चिठ्ठी आता वाचून दाखवायलाच पाहिजे, असं म्हणत तिनं ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला ती चिठ्ठी पाहते तेव्हा ती विचार करू लागते, कारण ही चिठ्ठी आता कलाच्या हातातून पडलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता सगळ्यांच्या समोर का इकडे सरोजने जो तमाशा केलेला आहे त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं पाहत असतात आणि इकडे रोहिणी, नैना यांना तर खूपच भारी वाटत असतं. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात. त्यांना जे हवं आहे तेच घडलेलं असतं, कारण याच गोष्टीची त्या आतुरतेने वाट पाहत होत्या. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सरोज ती चिठ्ठी देते आणि कलाला म्हणते की हे तुला आधीपासून माहिती होतं. कला मात्र शांतच राहते, कारण तिला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तिला काहीच माहिती नव्हतं हे सगळं काय घडलेलं आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं. अद्वैत त्याचबरोबर घरातील सगळेजण त्यांना धक्का बसलेला आहे. ही चिठ्ठी वाचून दाखवल्यानंतर सगळेजण पाहत आहेत. सगळ्यांना कळायचं बंद झालेलं आहे की हे सगळं काय आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडलंय. या गोष्टींचा विचार सगळेजण करत असतात आणि कला मात्र तोंड पाडून खाली उभी असते. आता कलाचं तोंड उघडत नसतं. जेव्हा बोलायची वेळ आलेली आहे तेव्हा मात्र कला बोलत नसते. तिच्या डोक्यात मात्र एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही सरोज मॅडम ज्या आहेत त्यांना काय वाटलंय आणि आता ह्या सगळ्यावर मार्ग कसा काढायचा आहे, एवढ्याच गोष्टींचा ती विचार करत आहे. त्यानंतर काजल मात्र तिथं पोहोचलेली आहे. काजल रडायला सुरुवात करते. काजलला कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टीमुळं काय होणार आहे. काजल रडत असते आणि काजलला त्याचबरोबर संगीताला या सगळ्यांना धक्का बसलेला आहे, कारण काहीही झालं तरीही एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे आणि त्यांना कोणालाच माहिती नाहीये की या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत त्या. आणि मग इकडे काजल सोहम यांच्या नात्याचं हे सगळं चाललेलं आहे. पण या सगळ्यामध्ये आता गृहीत धरलं जातं ते म्हणजे कलाला, आणि कलावरच आरोप केले जातात. इकडे नैना त्याचबरोबर राहुल, रोहिणी यांना तर आयतं खोलीतच हातात मिळालेलं असतं. ते मात्र खुश होतात. ते म्हणू लागतात की चला फायनली आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या आहेत. आणि सरोज म्हणत असते की कळलं का, ही करेंची तिसरी मुलगी आता चांदेकरांच्या घरात येण्याचा, इथे येऊन पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता संगीताला धक्का बसलेला असतो. संगीताने काजलला सांगितलेलं असतं की तू मध्ये मध्ये करू नकोस, यामुळं तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं. परंतु आता घडलेलं इतकं भयानक आहे. सोहम तिथे असतो. सोहम उठून ताडकन उभा राहतो.
कारण आता सोहमला ही गोष्ट कलाने आधीच सांगितलेली असते आणि त्याचबरोबर सोहम उठून उभा राहिलेला असतो आणि तो बोलायचा प्रयत्न करत असतो. कलाचा हात आता सरोजने पकडलेला असतो आणि सरोज ही कलाला धक्काबुक्की करायला सुरुवात करते. म्हणजे नेहमीप्रमाणे ती कलाला अक्षरशः मारायला सुरुवात करत आहे. ती म्हणत आहे की मी तुला सांगितलं होतं, तुला मी बजावून सांगितलेलं होतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या घरातल्यांना आणि माझ्या माणसांना अजिबात त्रास होता कामा नये. कारण या घरामध्ये कोणतंही विघ्न आलं तरीही मी हे सगळं सहन करणार नाही आणि हे सगळं जे झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार तू आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते, पण आता सगळेजण तिथं आहेत. आबा विचारत असतात की सरोज हे सगळं काय चाललेलं आहे. आबांचं हे म्हणणं असतं आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की सरोज शांतपणे ऐकून घे. आणि त्याचवेळी अद्वैतला कळलेलं असतं की म्हणजे अद्वैतला पुन्हा राग आलेला आहे. अद्वैतच्या मनात कलाविषयी गैरसमज निर्माण झालेले असतात आणि इकडे आता अनामिकाचा मात्र वेगळाच कांगावा सुरू झालेला आहे. अनामिका मात्र इकडे सोहमला म्हणत आहे की सोहम हे सगळं काय आहे सोहू, मला कळेल का? अरे इथं लग्न होतंय आपलं आणि हे सगळं काय घडतं याच्यामध्ये, हे कसलं लेटर आहे असं म्हणत अनामिका बोलत असते. आणि अनामिका सोहमला विचारत असते, खरंच ती मुलगी म्हणते तिचं तुझ्यावर प्रेम होतं, तू तर मला सांगितलेलं की काजल तुझी खूप जवळची मैत्रीण आहे, मग हे सगळं काय आहे हा प्रश्न आता ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र सोहमकडे आता उत्तर देण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु सोहम मात्र शांत बसलेला असतो आणि सोहम आता सगळ्यांकडे पाहत असतो. काजललाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. काजललाही कळलेलं आहे की तिच्यामुळं कलाताईच्या संसारात प्रॉब्लेम येत आहे, ही गोष्ट तिलाही कळलेली असते. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र तिथे रजनी आहे. रजनी त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत. आता सगळेजण एकच प्रश्न विचारत आहेत, तोही कलाला विचारत आहेत की हे तुला आधीपासून माहिती होतं का? इकडे अनामिका म्हणत असते की असं असेल तर मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का नाही, हा प्रश्न अनामिकाने केलेला आहे. सरोजने इतका कांगावा केलेला आहे की यामुळं आता चांदेकरांवरती खूप मोठं संकट येणार आहे आणि या संकटाची चाहूल आबांना लागलेली आहे. सोहमने आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की काजलचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याचं काजलवरती प्रेम आहे, ही गोष्ट त्याला माहिती झालेली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हा जो आहे तो नंदी बैलासारखा मान हलवत आता पुढे आलेला आहे आणि तो सगळ्यांच्या समोर तिथं बोलायला सुरुवात करतो. तो सगळ्यांच्या समोर विचारत आहे की खरे हे सगळं काय आहे, हे तुला आधीपासून माहिती होतं का? कला म्हणते की आत्ता काही वेळापूर्वी मला कळलेलं आहे. तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणत असतो, मागच्या वेळेस पण असंच झालेलं आहे. नैनाच्या फेक प्रेग्नन्सीच्या वेळेसही असंच झालं, तेव्हाही तुला ती गोष्ट नुकतीच कळलेली होती आणि आत्ताही तू तेच सांगत आहे. आणि अद्वैत कलाला जाब विचारत असतो. कला अद्वैतकडे पाहत असते. कलाला प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे आणि अद्वैतने तर इकडे कांगावा करायला सुरुवात केलेली असते. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं तू ठरवून करत आहे, हे सगळं मुद्दाम करत आहे, मी उशीर केलेला आहे, खरंच मी उशीर केलेला आहे. कारण काहीही झालं तरीही मी एवढा उशीर करायला नको होता, कारण मला आता कळतंय. तेव्हा कला म्हणते कशासाठी उशीर केलाय चांदेकर तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की डिवोर्स पेपरवर सही करण्यासाठी. आणि कलाला मात्र धक्का बसतो. कलाला राग येतो, एवढं सगळं जुळवून आणलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि आता हा मूर्ख चांदेकर कलाला स्पष्टपणे सांगत आहे की मी उशीर केलेला आहे डिवोर्स पेपरवरती सह्या करण्यासाठी. आता कलाला धक्का बसलेला आहे. कला नक्की काय निर्णय घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.